तो मात्र वैतीपाडा संघाबरोबर 2 हात करेल. महेश पाटील आणि जय गावडे. जय गावडे मात्र आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मंगेश. जय गावडे स्ट्राइक वरती. पहिला चेंडू या वेळेला आम्हाला सलामी देतोय. क्या बात आहे. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड कौतुक करेन मी. अगदी मूर्तीवरती चेंडू येत होता आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. मात्र 6 धावा मिळतात जय गावडे यांच्या पहिल्याच बॉल वरती. अप्रतिम जय गावडे. राजू दादा भोईर आपण यायचंय. युवाध्यक्ष शिरगाव आपणास विनंती असेल की आपण मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्या. पहिला चेंडू 6 धावा. आगाज केलाय जय गावडेने. थोडेसे अनफिट जरी असले तरी इरादे स्पष्ट आहेत. यावेळेला दुसऱ्या चेंडूवरती तितकाच चांगल्या पद्धतीने प्रहार केला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चला यानंतर पुढचा चेंडू. तिसरा चेंडू. यावेळेला जय गावडे आपण पाहतोय स्वतःला रूम बनवली आणि सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 4 धावा मिळतील जय गावडेला. 4 धावाने स्कोर बोर्ड आपण पाहतोय. या वेळेला मात्र 10. 3 चेंडू आणि 10 धावा. आगाज केला. अगदी पहिल्या सामन्यामध्ये जय गावडे अगदी शून्यावरती बाद झाले होते. तदनंतर आम्ही म्हणालो होतो जय गावडेंना की स्ट्राइक घ्या, तुम्ही स्ट्राइक वरती खेळा. मंगेश यांचा महागडे षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर बिंदी गेला आणि पुन्हा एकदा 4 धावा म्हणजे 10 धावा. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला आपण 80 धावांचा. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील जोरदार आहे. मात्र यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. बिंदी गेंद येते 6.4. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर करंट रन रेट आपण पाहिला तर 15. कारण V24 पण तितकाच मातब्बर संघ आहे. कारण मागच्या वेळेला आपण पाहिलं V24 मधून खेळताना 71 धावांची नाबाद खेळी दीपेश यांच्या बॅट मधून आली होती. पुन्हा एकदा जय गावडे. व्हॉट अ शॉट. क्लास क्लास अँड ओनली क्लास. माझ्या दारात आलाय साई, सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई, दारात आला साई बनडीचा वाडमाई. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहावी लागेल जय गावडे यांची. जय गावडे ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. 38चं सर्कल मात्र बीट केले. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी 1 धाव मात्र अर्जित केली जाते. या एका धावेने पहिलं षटक संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17. 6 0 4 0 6 1 असं हे गोलंदाजीचं पृथक्करण मंगेश यांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा इरादे स्पष्ट केलेले आहेत जय गावडे. आणि आपण पाहतोय महेश पाटील. दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली होती शिरगाव संघाला आणि तदनंतर मात्र तिसऱ्या फेरीमध्ये 2 हात करतायत. V फॉर विक्ट्री असं म्हटलं जातं, V फॉर विजय असं म्हटलं जातं. V24 या संघासमोर दीपेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. दीपेश वाघोबा ग्रुप चषक 2026 कसराळी आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी लाईव्हच्या DBN लाईव्हच्या माध्यमातून अगदी साता समुद्रा पलीकडे या क्रिकेटला या स्पर्धेला अगदी पोहोचवलं जाते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे जय गावडे स्ट्राइक एंड वरती. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू मात्र मिडल एस्टीच्या वरून निर्धाव चेंडूचे सांगता होते. थोडंसं चकवलं गेलं जयला. म्हणजे गती जी होती गोलंदाजाचं कौतुक करेन दीपेश याचं बघा. गती कमी केली होती त्यामुळे ज्या गतीने चेंडू येणार असं वाटलं होतं जय गावडेंना त्याची गती खेचल्यानंतर मात्र स्लो पद्धतीने चेंडू आला गेला. त्यामुळे बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपेश.
यावेळेला पाहिलं आणि ऑन द टोस्ट खेळला गेलाय. वन बाउन्स चौकार, 4 धावा. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो क्षेत्ररक्षकाने हा झेलचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आयदर झेल किंवा चौकार तरी अडवता आला असता. जर स्वतःला झोकून दिलं असतं चेंडूवरती तर नक्कीच या ठिकाणी 2 धावा तरी वाचवता आल्या असत्या. कारण हा तिसऱ्या फेरीचा सामना, इथे वाचवणं खूप महत्वाचं आहे. कारण चुकीला तर माफी नसणार आहे. कारण जेवढ्या कमीत कमी चुका होतील तोच संघ मात्र नक्कीच आजच्या दिवशीच्या फायनल मध्ये नक्कीच जाईल. यानंतर गोलंदाजी मार्क होते. दीपेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते. जय गावडे सामना करेल. फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले, चेंडू जातोय कॉर्नरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाते. 22 आपण स्कोर बोर्ड वरती पाहतो. आतापर्यंत 1.3 षटकांची समाप्ती म्हणजे साधारणतः 9 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. निर्धारित हे संध्याकाळचा सत्र आहे. धावांचा पाऊस थोडासा जास्त असतो. नक्कीच 60+ करण्याचे इरादे असतील शिरगाव संघाचे. यावेळेला स्ट्राइक वरती येतोय महेश. स्लो बॉल नकल बॉल, फसवले बॅटरला, फसवले. त्यामुळे निर्धाव चेंडू होतोय. विचारात मग्न आहे बॅटर, कशा पद्धतीने मी खेळायला पाहिजे होता. आपण बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, बॅट एकदम जोरात फिरवली होती पण तदनंतर मात्र जसं बॉल पिचिंग झाला त्यानंतर मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेला. त्यामुळे निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू गोलंदाज दीपेश. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईने धावत आले. क्षेत्ररक्षण केलं, थ्रो करतोय तोपर्यंत 1 धाव मात्र अर्जित केली. चांगलं बॅकअप या ठिकाणी आपण पाहतोय. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपण पाहतोय 23 धावा. जमेची बाजू आहे. अजूनही एकही गडी गारद झालेला नाहीये. म्हणजे नंतरचे 2 षटक मात्र नक्कीच जास्तीत जास्त धावा ओढल्या जातील आपल्या बाजूने. जय गावडेकडे आपण पाहतोय 9 चेंडू मध्ये 22 धावांवरती खेळतोय. पुढचा चेंडू दीपेश यांचा. यावेळेला चेंडूला पाठवले, 38 सर्कल भेदून जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतील महत्वाच्या संघर्षाच्या 4 धावा. चला जाऊया आपण. आता पाहतोय सतीश येतोय. मागच्या मॅच मध्ये सतीशच्या गोलंदाजीवरती 22 धावा बंटी राठोड यांच्या बॅट मधून येताना पाहिल्या होत्या. यावेळेला मात्र जय गावडे आणि महेश पाटील अगदी धडाकेबाज दनादन करणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शिरगाव स्पोर्ट्स संघाकडून नेहमीच अगदी सलामीला येणारी ही जोडी आहे. जय गावडे आतापर्यंत 26 धावांवरती खेळतात. महेश पाटील 1 धावांवरती खेळतात. पहिला चेंडू. यावेळेला चेंडूला पाठवले आसमानी सफर. एयर होस्टेस को टाटा बाय बाय करती हुई गेंद निकल पड़ी है. 6 रन. 6 रन. 6 धावा. समाप्तीनंतर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. जय गावडे मात्र या ठिकाणी स्ट्राइक वरती येण्याचा प्रयत्न करतात. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण झाली. यस बाईकच्या रूपाने या ठिकाणी काय प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल जय गावडे यांचं की मला स्ट्राइक हवी आहे कारण माझी बॅट तळपलेली आहे. मी फॉर्म मध्ये आलेलो आहे. 10 चेंडूमध्ये 26 धावा माझ्या निघालेल्या आहेत. त्यामुळे मला जास्तीत जास्त स्ट्राइक हवी आहे आणि यामध्येच अगदी चिकी रन्स घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. सतीश गोलंदाजी मार्क वरती सामना करत जातात. जय गावडे 26 धावांवरती खेळतात. यावेळेला पुलर लेंथ थोडंसं चकवलंय जयला.
3 चेंडूचा सामना आतापर्यंत संपुष्टात येतो. 2.3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. बघा अगदी सहजगत्या अगदी मिडल स्टंप वरती थोडाफार चेंडू होता, बॅटची कडा लागली आणि थोडस बीट झालेले आहेत. डेड बॉल या ठिकाणी सतीश यांचा. अगदी रनअप मध्ये काहीतरी बिघाड झालेली आहे. रनअप चुकीचा झाला की काय आणि म्हणून स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा सुरुवातीपासून सुरुवात करतायत सतीश. आता पण 3 चेंडू खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू सतीश यांचा. जय गावडे यस हेलिकॉप्टर फिरवलाय आणि या ठिकाणी काय 1 2 3 अटेम्प्टचा प्रयत्न केला होता. 2 धावा परिपूर्ण सक्सेसफुल. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. झेलचा एक चांगला अटेम्प्ट केला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये अनसक्सेसफुल ठरल्यानंतर दुसरा तिसरा बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून बघा चेंडू हातामध्ये आला, एक अटेम्प्ट झाला, त्यानंतर उडाला दुसरा अटेम्प्ट, तिसरा अटेम्प्ट मात्र अनसक्सेसफुल ठरला गेला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर मात्र चेंडूवरती होती परंतु बॅलन्स मात्र चुकला आणि यामध्ये धरतीला दान जीवनदान मिळतंय जय गावडे याला. या वेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने चिकी रन्स. पहिली धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल रित्या 2 धावा परिपूर्ण होत आहेत. तिसरी घेतली जाईल काय. V24 ला मात्र विचार विमर्श करावा लागेल. लेग बाईटच्या माध्यमातून 2 धावा येत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय 36 धावांवरती. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. अजूनही 7 चेंडू शिल्लक असतील. या 7 चेंडू मध्ये 20 ते 22 धावा जर आल्या तर नक्कीच या संध्याकाळच्या सत्रातील सन्मानजनक स्कोर होईल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचा. सतीश गोलंदाजी मार्कवरती. यावेळी उजव्या शीच्या बाहेर बॅटची कडा, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गली रिजन मध्ये आपण पाहिलं. एक धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण झाले. या एका धावेने तिसरं षटक संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 39. धन्यवाद डीजे. आपण जय गावडेचं जर आपण बॅटिंग पाहिली तर 14 बॉल मध्ये 29 धावा, ज्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार. 207.14च्या स्ट्राईक रेटने खेळतायत जय गावडे. अगदी रिप्ले सुद्धा आपण त्यांचे एक शॉट सुद्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्वालिटी आपण पाहतोय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. बघा कशा पद्धतीने हायलाइट सुद्धा यामध्ये आपण पाहू शकतोय. अगदी ऑन द टोस खेळलेला हा फटका. जय गावडे 29 धावांवरती खेळतात. व्हॉट इनिंग. पहिल्या मॅच मध्ये अगदी 0 वरती बाद झालेले असताना बॉल महेश पाटील 7 धावांवरती खेळतायत. जय गावडे 29 धावांवरती खेळतात. सतीश यांचा आपण आताचं षटक पाहिलं, 9 धावांचं षटक. चांगलं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती 6 धावा आलेल्या असताना मात्र चांगलं कमबॅक केलंय सतीश यांनी. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अर्जुन. यानंतर या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात ते महत्वाचे आहेत. 15 ते 16 धावा आल्या तर नक्कीच महत्वाचं ठरेल. लेफ्ट आर्म बॉलर आहे जय गावडे. फुल टॉस चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढले. चेंडूला पाठवले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. थोडंसं फंबल होतंय. 2 धावा मात्र या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय 41 विदाउट लॉस. 31 धावांवरती खेळतायत जय गावडे. 15 चेंडूंचा सामना केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. शेवटचं महत्वाचं षटक प्रगतीपथावरती अर्जुन आहेत गोलंदाजी मार्कमध्ये. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो. चांगलं कमबॅक केलंय. यावेळेला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. या निर्धाव बाईच्या रूपाने एक धाव पूर्ण केली. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल महेश पाटील यांनी जाणलं की जय गावडे हे थोडेसे बीट झालेले आहेत पण आपण एक धाव मात्र घेऊ शकतोय
आणि तोच प्रयत्न, कारण थोडासा चान्स दिला होता विकेट किपरने, विकेट किपरच्या हातून बॉल थोडासा फक्त थोडा वेळ अगदी थोडासा तिथे फंबल झालं होतं आणि त्याचाच फायदा उचलला महेश पाटील. यावेळेला फुल टॉस, जैसी गेंद वैसा नतीजा, 6 रन्स 6 धावा, षटकार. दादा शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद डीजे. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये 145 लावलेले आहेत, 145 षटकार झालेले आहेत. चला थोडीशी टीम मीटिंग कमी करा, कारण यानंतर अजूनही एक सामना खेळवणे बाकी आहे. वैतीपाडा संघ आमचा सज्ज आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत अजूनही शेष आहे. या 3 चेंडूमध्ये किती धावा खेचल्या जातील? महेश पाटील मात्र आता जय गावडे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून, महेश पाटील ऑन द फायर. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग साइडला पिच आउट झाला. बाद होतायत लेग बिफोर द विकेट, LBW. धन्यवाद डीजे. असं वाटलं होतं की फ्रंट फुटला चेंडू आदळलेला आहे, परंतु बॅक फुटला चेंडू लागला, त्यामुळे असं दिसून आलं की हा चेंडू अगदी मधल्या एसटीवरती आदळणार होता. अगदी पंचाने अचूक टिपलं गेलं, पाहिलं आणि LBW, लेग बिफोर द विकेट. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय, जसा चेंडू पिच झाला पाय बरोबर अगदी मिडल मधल्या एसटीच्या अगदी समोर असतानाच LBW ची विकेट मिळते. चला पुढचा चेंडू. या वेळेला सज्ज आहे गोलंदाज अर्जुन, 5वा चेंडू. या वेळेला चेतनला बीट केलं असं वाटलं होतं, परंतु डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी घोषित करतायत अवांतर. चेतन येत आहेत स्ट्राईक एंड वरती, जय गावडे आहेत नॉन स्ट्राईक वरती. 49 धावा. बघा पिचिंग सुद्धा लेग स्टंपला होती. पुढचा चेंडू. यावेळेला आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच घोषित करतात इट्स अ नो बॉल. म्हणजेच आता लायसन भेटले, परवाना भेटले, कसाही खेळू शकतोस, फक्त रन आउट व्हायचं नाहीये. फ्री हिटचा इशारा पंच करतायत. बघा अगदी क्रीजच्या पिचच्या बाहेर चेंडू पिच झाला, त्यामुळेच हा नो बॉल दिला जातोय. या नो बॉलने 1 धाव वाढली जाते आणि फ्री हिट सुद्धा मिळतोय. धावसंख्या 50. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवले फाईन लेगच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. अरे इसका तो मोय मोय हो गया. चल यावेळेला आपण पाहिलं 1 बाउन्स फाईन लेगच्या दिशेने चेतनच्या बॅटमधून आलेले 4 धावा. 54 धावांवरती स्कोरबोर्ड आहे. अजूनही 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अर्जुन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. चेतन, या वेळेला चेतनच्या बॅट मधून आसमानी सफर, कमाल, धमाल, बेमिसाल, 6 धावा, षटकार. या षटकाराने आपण धावसंख्या पाहतोय. फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंग मध्ये 60 धावा आणि 61 टू विन, 61 धावांचं टार्गेट आव्हान समोर ठेवले. ते V24 संघासाठी काय घडेल
ह्या 61 धावा केल्या जातील काय, कारण सत्र संध्याकाळचं झालेलं आहे, थोडीशी नरमाई हवेमध्ये आहे. यावेळेला काय घडेल, मागच्या वेळेला 93 धावा काढल्या होत्या V24 ने, यावेळेला 61 धावा केल्या जातील काय की डिफेंड केल्या जातील शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडून. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय वाघोबा ग्रुप चषक 2026. ऐकूया तोपर्यंत डीजेला. चिक 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 हाल चिक हाल चिक 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 टेस हाल चिक. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्य मंचावरती जो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय राजूदादा भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 1111 रुपयाचं ज्यांचं आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय राजूदादा भोईर यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती आपण करूयात. मी आदरणीय प्रेमनाथजींना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते राजूदादा भोईर यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं या स्पर्धेसाठी, आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. वाघोबा ग्रुप चषक 2026 एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. 1111 रुपयाचं आर्थिक सहकार्य आदरणीय राजूदादा भोईर, युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी शिरगाव, आणि त्यांचा हा सन्मान आहे तो सन्मान मंचावरती केला जातोय. येत्या बरोबर 24 फेब्रुवारी पासून 1 मार्च 2026 पर्यंत राजूदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. मारुती चषक 2026 आयोजन केलं जाणार आहे, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक आणि पाचवं पारितोषिक जे 15,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहेत. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर बायसिकल मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयोजक स्वतः राजूदादा भोईर, युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी शिरगाव. संपर्क करू शकता जय गावडे, कल्पेश पाटील, दर्पण भगत, मयूर कांबिरे, दिगंबर मात्रे, कल्पेश पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. आई एकविरा ग्रुप हाही त्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर येत्या बरोबर 24 फेब्रुवारीपासून आपण 1 मार्च 2026 पर्यंत भेटूयात शिरगावच्या अगदी मैदानावरती. राजूदादा भोईर यांची स्पर्धा मारुती चषक 2026 आपल्याला पाहायला मिळेल. या जावेत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सरांकडे. थँक्यू. धन्यवाद धनंजयजी पाटील आणि राजूदादा भोईर, आपलं वेलकम पुनश्च एकदा. एक उत्कृष्ट नेतृत्व या शिरगाव गावाच्या माध्यमातून आपण पाहतो. या वेळेला पहिला चेंडू आगाज केलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी जशाच तसं उत्तर दिलं जाते. जय गावडेच्या बॅट मधून सुद्धा पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता, आणि या ठिकाणी दीपेश सुद्धा सांगतोय प्रश्नाला उत्तर दिलं जाते. आता मात्र चेंडू हवेत आहे, जीवाच्या आकांताने 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत सहजगत्या. तिसरीचा प्रयत्न केला होता, मात्र पुन्हा एकदा पाठीमागे पाठवलं जाते. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या जाते. 2 धाव्याने स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. 8 धावा महेश पाटील यांच्या 2 चेंडूंवरती 1 षटकार आणि 2 धावा, अशा प्रकारच्या 8 धावा आतापर्यंत. करंट रन रेट पाहिलं तर 24. एक पॉवर प्लेचं षटक आहे, आणि दीपेशला माहिती आहे याच षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा करू शकतोय, त्याचा फायदा घेऊ शकतोय. तोच फायदा घेण्याचा प्रयत्न मानस मनसुबा. या वेळेला 38 सर्कलला भेदून चेंडूला खेळवलंय बिटवीन द गॅप. चेंडू जाईल दणदण करत, सीमारेषा पार येईल. महत्वाच्या 4 धावा, चौकार. आमची दोस्ती तोडायची भावा, एवढा कोणात नाही दम.
अगदी दीपेशकडे पाहिलं तर मागच्या वेळेला 17 चेंडू आणि 71 धावांची खेळी केली होती आणि तोच फॉर्म अगदी नॉट आउट होते मागच्या मॅच मध्ये आणि तोच फॉर्म या वेळेला 3 चेंडू आणि 12 धावा. दीपेशची विकेट महत्वाची आहे शिरगाव स्पोर्ट्स साठी, त्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. अप्रतिम झेल. जे आम्ही म्हटलं होतं की दीपेशची विकेट महत्वाची आहे, तीच विकेट या ठिकाणी. बॅक टू द डग आउट मिस्टर दीपेश. 12 धावांवरती. ऐकूया डीजे. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवान. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. धन्यवाद डीजे. अप्रतिम झेल आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं. जे महत्वाचं होतं, दीपेशची विकेट महत्वाची होती, तीच मिळवले. महेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. 6, 2 आणि 4 अशा तब्बल 12 धावा 3 चेंडू मध्ये आल्यानंतर चांगलं कमबॅक केले महेश पाटील यांनी आणि महत्वाचा गडी मात्र या ठिकाणी गारद केलेला आहे. 4 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 100 धावांचा पाठलाग करताना 12 मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेत. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आणि यस, बॅक टू बॅक 2 विकेट्स, लगातार 2 कन्झिक्युटिव्ह विकेट. या ठिकाणी महेश पाटीलचं कौतुक. महेश पाटील इज ऑन हॅट्रिक नाव आणि देऊया संधी थोडीशी डीजेला. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या वाढवला कोणी हलक्यात घेऊ नका. आमच्या वाढवला कोणी हलक्यात घेऊ नका. सन्माननीय प्रकाशजी राजाराम पाटील कसराळी खांडोंगरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा क्रीडा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय की प्रकाशजी राजाराम पाटील, आपली जागा ही मंचावरती आहे. आपण मंचावरती विराजत व्हायचं आहे आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद दिलखुलास आनंद या मंचावरून घ्या, ही आपणास एक नम्रतेची विनंती आहे. या अनिकेत आणि निशांत आणि महेश इज ऑन हॅट्रिक. बघा आतापर्यंत आपण पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये जवळजवळ एक बॉलर हा हॅट्रिक वरती येते, परंतु अजूनपर्यंत हॅट्रिक मात्र साध्य झालेले नाहीये. महेश पाटीलला ती की मी आजच्या दिवसाचे करता येईल काय. 2 गडी गारद केलेत, 12 धावा दिलेल्या आहेत. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता, बॅटरला काही समजला नव्हता, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूने या पहिल्या षटकाचे सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. डीजे चला जरा घाई करा, अजून एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे आणि सूर्यनारायण मात्र अस्ताच्या दिशेने चाललेले आहेत, त्यामुळे दोघांनाही उजेड्यामध्येच हा सामना खेळता यावा म्हणूनच लवकरात लवकर खेळायचा आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. चेतन येतोय गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू मध्ये 49 धावा अजूनही पाहिजे आहेत. बघा एक षटक ज्या वेळेला खेळून झालं होतं त्यावेळेला V24च्या 12 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, तर शिरगाव संघाच्या 17 धावा होत्या. म्हणजे शिरगाव संघ हा पहिल्या षटकामध्ये हावी होताना आपण पाहतोय. चला गोलंदाजी मार्क मध्ये चेतन यावेळेला बीट केले, बॅटर बीट, निर्धाव चेंडू. जसा जसा एक निर्धाव चेंडू होते तसंच आमच्या शिरगावच्या अगदी खाम्यामध्ये आनंदाचं वातावरण येते. नक्कीच राजूदादा भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवला ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत, थ्रो करतायत, गॅदर होते, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 17 चेंडू
16 चेंडू आणि 48 धावा. 16 चेंडू 48 धावा. अनिकेत आणि निशांत दोन बॅटर मैदानामध्ये असताना करंट रन रेट आपण पाहिलं 9.75 चा आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले काऊ कॉर्नरच्या दिशेने, त्या ठिकाणी पुन्हा तोच क्षेत्ररक्षक. सेम रिझल्ट, एक धाव. बघा असं सांगितलं जाते असंच चालेल, एक एक धाव गेली तरी चालेल, एका एका धावेने काही होणार नाहीये. 15 चेंडू शिल्लक आहेत, 47 धावांची गरज आहे. 1 ते 2 फटके जर आले तर नक्कीच V24 संघ कमबॅक करेल. हे 2 फटक्यांची गरज. या वेळेला चेंडू हवेत, फटका फसलाय. तब्बल 3 क्षेत्ररक्षक आणि यस, बॅटर जात आहेत पॅव्हिलियन मध्ये. बॅक टू द डगआउट मिस्टर अनिकेत डीजे. या ढाण्या वाघानी विकासाला आणले गती, ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना कदोरे साहेबांची. धन्यवाद डीजे. अगदी चेतनचं कौतुक करतो. पहिला चेंडू बिंदी गेन, त्यानंतर एक धाव आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे आतापर्यंत 0.4 चेंडू हाताळले चेतन यांनी. 2 धावा दिलेल्या आहेत, 1 गडी महत्वाचा गारद केलेला आहे. म्हणजे बघा जशी दीपेश यांची विकेट गेली, दीपेश तदनंतर मात्र या स्कोरला रोखून धरले, अगदी जखडून ठेवले. धावा येत नाहीयेत, 1-1, 2-2 धावा येत आहेत आणि त्या मात्र चालतील. नक्कीच शिरगाव संघामध्ये आनंदाचं वातावरण. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्या ठिकाणी स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव मात्र पुन्हा एकदा अर्जित केली जाते. 13 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. 13 चेंडू 46 धावा. एक बॉल काढ अशी सूचना वजा विनंती म्हणा. 1 बॉल काढ, कारण शेवटी प्रेशर आहे. हे प्रेशर दोन्ही संघांवरती आहे, तर एक मोठा फटका येऊ दे हा इरादा असेल V24 चा. खराब चेंडू, अवांतर धाव संख्येमध्ये भर. स्कोर बोर्ड पुढे जातोय. 16 रिक्वायर्ड रन रेट पाहिला आपण 20.77. म्हणजे मोठ्या फटक्यासाठी सज्ज आहेत V24. तर हा चेंडू काढ. यस, चेंडू काढलाय, फिरवलाय, चेंडूचा काटा बदललाय. जसा पिच झाला तसा लेग स्टंप वरून मात्र ऑफच्या दिशेने चेंडू वळवला गेलाय. यालाच आपण लेग स्पिन म्हणत असतो आणि या लेग स्पिनच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 2 संपुष्टात. त्याची बरोबरी करायला दम लागतो, असा जिगरा तो कायम ठेवतो. असा जिगरा तो कायम ठेवतो. कधी कुणाला घाबरत तो नसतो, बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. भेट घेण्या हो आमच्या दादाची. धन्यवाद डीजे. 12 चेंडू 45 धावा. 12 चेंडू मध्ये 45. पहा, पहिल्या षटकामध्ये 2 गडी, दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी. आता तिसरं षटक काय घडेल. आतापर्यंत 3 गडी गारद झालेले आहेत. स्कोरबोर्ड पाहतोय 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. रिक्वायर्ड रन रेट 22 असताना गोलंदाज गौतम. यावेळेला गौतमला ऑफ साइडला खेळून काढले चांगल्या पद्धतीने. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. तीन धावा, महत्वाच्या 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. गौतमच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा. या 3 धाव्याने स्कोर बोर्ड 19. पुढचा चेंडू गौतम यांचा. यावेळेला चेंडूला खेळून काढले. चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करील, चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. यावेळेला मात्र आता जे या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत, या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे V24 संघासाठी. मात्र दीपेशने ती किमया केली होती. आल्या चांगला
आपला फॉर्म दाखवला होता, मात्र महेश पाटीलने त्यांची जेव्हा विकेट घेतली त्यानंतर मात्र रोखून धरलंय. यावेळेला बघा शॉट मिस टाइम होत आहेत, परफेक्ट शॉट सिलेक्शन होत नाहीये, त्यामुळे 1 किंवा 2 धावा येत आहेत. या एका धावेने आता चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. 9 चेंडू आणि 40 धावा, जवळजवळ इक्वेशन शिरगाव स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकलेलं आहे. यावेळेला 1 बाउन्स चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय. 1 धाव पुन्हा एकदा. 8 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. गौतमचं पण कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर लगातार 3 चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. 8 चेंडू आणि 39 धावा. यावेळेला बिहाइंड विकेट दन 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 करीत चेंडू जाईल, सीमारेषा पार येत आहेत. संघर्षाच्या 4 धावा. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते जाऊशील का. तर या वेळेला चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 35 धावा. या वेळेला फुल टॉस चेंडू, अरे वाह क्या बात है. चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी 6 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 5 धावा वाचवल्या. निखिल साठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. अप्रतिम निखिल. गरज होती, त्यांनी पाहिलं की या ठिकाणी मी झेल चेक करायचं आहे. मी पंचांना या ठिकाणी आमंत्रित करतो. या असं वाटलं होतं निखिलला की 6 धावा जात आहेत, झेल नाही झाला तरी पण चालेल, परंतु माझं काम आहे की धावा वाचवणं, आणि ते वाचवण्याचं काम निखिलच्या माध्यमातून होतंय. हवेतच अगदी स्वतःला झोकून दिलंय. आणि कौतुक करावं लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने 5 धावा वाचवलेल्या आहेत. निखिल अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड निखिल यांचं. लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. चला विकास येतोय गोलंदाजीवरती. निर्णायक महत्वाचे षटक घेऊन 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावा. पहिला सबमेरिन डिलिव्हरी, अगदी पिच झाल्यानंतर चेंडू उडलाच नाही, त्यामुळे अगदी निर्धाव चेंडू. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. व्हॉट डिलिव्हरी, क्या बात है. चला वैतीपाडा कर्णधार यायचा आहे लगेच नाणेफेकीसाठी. यावेळी फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवले. अरे परत एकदा तोच प्रयत्न केला होता, मात्र या वेळेला चेंडू जाईल ओव्हर दी रोप. पंच या ठिकाणी घोषित करतात यस 6 धावा षटकार. यावेळेला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू. वाईट. विकास पाटील गोलंदाजी मार्क वरती असताना 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा हवाई सफर होईल का? नाही. निखिल म्हणतोय माझ्याकडे फेविकॉल लागलेला आहे, चेंडू माझ्याच दिशेने येतोय. जसं काय निखिलच्या चेंडू प्रेमात पडलेला आहे की काय. प्रत्येक चेंडू निखिलकडे येत आहेत आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद मंगेश म्हात्रे. चला वैतीपाडा लगेच या, वैतीपाडा लगेच या, नाणेफेकीसाठी यायचं आहे. कम बच्चीस ना
नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. 3 चेंडू 28 धावा. 3 चेंडू आणि 28 धावा. या वेळेला लेट बट अप टू डेट, थोडासा उशीर झाला का काय. 6 धावा येत आहेत, महत्वाच्या 6 धावा. पैसा तो अन्यायाचा घरी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा घरी खळबळ. 2 चेंडू 22 धावा. 2 चेंडू मध्ये 22. उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईट, खराब. फलंदाज म्हणत असतील असे अजून 2-3 टाक, नो बी टाक असं. तर म्हणजे इथे जर गोलंदाज चुकला ना तरच सामना V24च्या बाजूने जाऊ शकतो. अन्यथा जर चांगले चेंडू हाताळले तर नक्कीच शिरगाव स्पोर्ट्सच्या बाजूने हा सामना ऑलरेडी झुकलेला आहे. फक्त निर्णय देणे बाकी आहे. 1 चेंडू. चला वाढीव वैतीपाडा यायचंय, लवकर या. वेळ चला या पद्धतीने शेवटचा चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. अगदी ग्राउंडला रोलिंग करत चेंडू पुढे जातोय. 1 धाव या ठिकाणी आणि वेल डन शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. आणि मी कौतुक करेन V24चं, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, चांगला खेळ आपण दर्शवला त्याबद्दल मी वाघोबा ग्रुप 2026 या चषकाच्या निमित्ताने वाघोबा ग्रुप कडून तुमचं विशेष कौतुक करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय. आणि वेल डन शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. आपल्याला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. चला या दिवसाचे ग्रँड फिनाली, आजच्या दिवसातून कोण जाईल 26 तारखेच्या मेगा फायनल मध्ये, वैतीपाडा की शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. चला कॅप्टनना विनंती, शिरगाव आणि वैतीपाडाचे कॅप्टन आपण यायचे आहेत. डीजे थँक्यू डीजे. मॅच समरी पहा. जय गावडे.